राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महिला अत्याचार आणि वाढवी जे कर वगैरे जे वाढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महागाई जी वाढलेली आहे, या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युती संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता जाम ह्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यापूर्वीच आंदोलनाला वायबी चव्हाणमधून निघताच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र जे पदाधिकारी आहे या पदाधिकाऱ्यांनी हे सर्व प्रकरण जे आहे ते मुंबई छत्र मंत्रालयासमोरील जे वायबी चव्हाण या परिसरातली रस्त्यावर महिला कार्यकर्ते बसलेले आणि ह्या महिला कार्यकर्त्यांना कुठंतरी आता पोलिसांच्या वतीने पकडण्यात येत आहे आणि त्या महिलांना सर्वांना आता ताब्यात घेण्याचं काम पोलिसांच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आता या ठिकाणी आंदोलक जे महिला आहे यांना पकडून साधारणतः सर्व महिलांना आता ह्या आंदोलकांना या गाडीमध्ये पोलीस गाडीमध्ये नेण्यात येत आहे। पोलीस कर्मचारी आहे, हा पोलीस कर्मचारी आपण पाहू शकतो की सक्सेना सळगर यांना कशा प्रकारे पोलीस महिला जे कर्मचारी आहे हे कशा प्रकारे अटक करून घेत आहे आणि ज्या कार्यकर्त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस शिबिरांमध्ये भरून घेण्यात आता येत आहे। साधारणतः ह्या सर्व प्रकरणामुळे कुठेतरी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने सरकारच्या वतीने करण्यात येत असल्याचा सातत्याने आरोप हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने करताना पाहायला आपल्याला मिळत आहे। सक्सेना सळगर असो किंवा त्यांच्यासोबतचे ज्या कार्यकर्ते आहे या सर्वांना कुठेतरी अटक ताब्यात घेऊन आता ह्या पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असो किंवा पदाधिकारी असो या सर्वांना पोलिसांनी आता घेऊन ताब्यामध्ये घेऊन पोलीस व्हॅनमध्ये घेऊन आता निघणार आहे। काही काळ या परिसरातला रस्ता जाम केल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मंत्रालय परिसरातील हाकेच्या अंतरावर आणि मंत्र्यांच्या बंगल्यासमोर हे आंदोलन करण्यात आल्याने हा संपूर्ण परिसरामध्ये कुठंतरी आता चक्का जाम सारखी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। महिलांनी ह्या सर्व आंदोलकांनी हा रस्ता जाम केल्याने संपूर्ण वाहतूक ह्या ठिकाणी आता जाम झालेली आपण पाहू शकतो। सर्व महिलांना हे आता ह्या सर्व महिलांना आता ह्या घेऊन जाताना आपण पाहू शकतो। एकंदरीत सक्सेना सळगर असो किंवा इतर त्यांच्यासोबतचे जे पदाधिकारी असो या सर्वांना घेऊन आता पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जात असताना आपण पाहत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्ताने ह्या सर्व महिलांना आता आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि व्हॅनमध्ये बसलेल्या महिलांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गाडीचे काच वाजवण्यास सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्या सर्व आंदोलकांना आता या ठिकाणी घेऊन जाताना आपण एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामन जितेश संतोष मोरे, मुंबई। प्रत्येक मुलीचं आहे, त्या अल्पवयीन मुलींना छोट्याशा 3-3 वर्षाच्या लेकरांना आज तुम्ही भक्ष्य बनवताय। मुख्यमंत्र्याची साधी त्याच्यावरती तिथे जाऊन व्हिजिट करण्याची तयारी नाहीये। आज धायरीचं प्रकरण असेल, मुंबई मधले प्रकरण असतील, काय उदाहरण आहेत आणि त्यांच्या महिला नेता कुठे झोपलेत, कुठे गाढ झोपी गेलेत सगळे हे महिला बालकल्याण मंत्री आहेत कुठे? फक्त भावाला विधान परिषद याला तमक त्याला अमक, काय चाललंय काय? म्हणून हा आक्रोश आहे महाराष्ट्राच्या युवतींचा। आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून आमच्या युवती इथं आलेले आहेत, आमच्यासोबत अमृता कादात आहेत, मनाली भिल्लर आहेत, आमच्या सहकारी आहेत। आम्ही या सरकारला घाबरणार नाहीत। काय करतील? आम्ही आंदोलन करण्याच्या आधीच इथे पोलीस गाड्या तैनात करून आम्हाला पोलिसांची भीती कुणाला दाखवताय? सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे